या या गुरु भक्ति योग शिकुया रंगांगणी नाचूया। देवदत्त होळी सण भारतामध्ये सार्वत्रिक रीतीनं साजरा केला जातो आणि कधीपासून साजरा केला जातो असा जर प्रश्न केला तर त्याचे ऐतिहासिक जे दाखले मिळतात, यज्ञ केला आणि त्या यज्ञाचा विध्वंस शंकरानं केला, इतक्या जुन्या काळापासून होळी साजरी केली जाते। मग याला होळी का म्हटलं तर याला अजूनही एक दोन ऐतिहासिक पौराणिक दाखल घटनांचा संदर्भ आहे। आणि आपण भक्त प्रल्हादाचं नाव ऐकतो, हिरण्यकश्यपूचा मुलगा, की ज्याच्या रक्षणासाठी नृसिंहदेव अवतरले। तर त्या प्रल्हादाला अनेकदा मारण्याचा प्रयत्न झाला त्याच्या बापाकडूनच, हिरण्यकश्यपूकडूनच। आणि त्यातला एक प्रयत्न म्हणजे हिरण्यकश्यपूची बहीण होती, तिचं नाव होलिका होतं आणि तिला असा वर होता की तिला अग्नी जाळू शकत नाही। म्हणून हिरण्यकश्यपूनं काय केलं की तिला चितेवरती बसवलं किंवा अग्नीवरती बसवलं आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला दिलं। झालं असं की ही जळली आणि प्रल्हाद मात्र सुखरूप राहिला आणि तो अग्नी शांत झाला। अशा काही पौराणिक घटनांचा उल्लेख जरी या होळीमध्ये आपल्याला मिळतो तरी त्यातनं जो संदेश मिळणारा आहे त्या संदेशाकडे पंत महाराज आपलं लक्ष वळवतात। एक तर होळीचा दिवस म्हणजे फाल्गुन महिन्यातली पौर्णिमा, या वेळेला शिशिर ऋतू संपत आलेला असतो। शिशिर ऋतूमध्ये पानगळ झालेली असते, सगळीकडं पूर्ण वाढ झालेली पानं फांद्या अशा झाडांच्या गळून पडतात आणि वसंत ऋतूचं चाहूल लागलेली असते। त्या वसंतामध्ये त्यांना नवीन पालवी फुटणं, नवीन फांद्या येणं, नवीन कोंब येणं अशा गोष्टी सुरू होतात। तर हे ज्या गळून पडलेल्या ज्या गोष्टी आहेत, घाण जी आहे ही सगळी जाळून टाकली जाते, स्वच्छता केली जाते। आणि ही जशी बाहेरची स्वच्छता जशी केलेली आहे तशी अंतःकरणातली स्वच्छता करण्यासाठी म्हणून ह्या दिवशी, होळीच्या दिवशी अग्नी प्रज्वलित करून त्यामध्ये सगळ्या वाईट गोष्टी जाळून टाकायच्या आणि त्याच्यामध्ये मनातली जी तळमळ खळबळ आहे ती सुद्धा लोकांना शिव्या देऊन, ज्यांच्याविषयी आपल्याला राग आहे त्यांना शिव्या देऊन तो आपला मनातला रागही तिथं जाळून टाकायचा। अशा तऱ्हेनं अंतःकरण प्रेममय करायचं, निर्विकार बनवायचं, निर्विचार बनवायचं, ह्याच्यासाठी होळी सांगितली गेली। आणि होळीला त्यामुळे दुसऱ्यांना शिव्या देण्याला एक प्रकारची प्रतिष्ठा मिळाली। आता शिवी म्हणजे काय, शिवाची बायको ती शिवी अर्थात शक्ती। जे शब्द उच्चारल्यानंतर शक्तीचं स्फुरण होतं ती म्हणजे शिवी। आणि मग असा सगळ्यात श्रेष्ठ शक्तिमान शब्द काय आहे तर तो ओंकार आहे। म्हणून बोंब मारा आणि बोंब मारत असताना तो ओंकार ऐका असं सांगितलं जातं। आणि 868 क्रमांकाच्या पदामध्ये पंत महाराज आपल्याला ह्या होळीच्या आचारामधलं जे मर्म आहे ते आपल्याला फार छान उलगडून देतात। क्रिया महत्वाची नाही, क्रियेचा मागचा हेतू जो आहे तो महत्वाचा। आणि तो हेतू साध्य होण्यास मध्ये जर अडथळा येत असेल तर ती नुसती रूढी म्हणून केलेली क्रिया उपयोगी पडत नाही, तिला विकृत स्वरूप येतं। तर असं होळीच्या आचाराचं विकृत स्वरूप आपल्यामध्ये येतंय का हे ज्यानं त्यानं बघायला पाहिजे, आत्मपरीक्षण करून। पंत महाराज 868 क्रमांकाच्या पदामध्ये म्हणतात, गा तुम्ही शिमगा
निजहित उमगा प्रणवध्वनी परिसा अखंड गा तुम्ही शिमगा निजहित उमगा. शिमग्याला गाणी म्हटली जातात वेगवेगळी आणि मोठी मनोरंजक आणि आकर्षक रीतीनं म्हटली जातात. तसं तुम्हीही शिमग्याला गाणं गा तुम्ही शिमगा निजहित उमगा. काय करा हे गाणं गाऊन? तर निजहित काय आहे ते समजून घ्या. आपण ह्या जन्माला का आलो, कसे आलो, जन्मामध्ये आपलं कर्तव्य काय, आपण काय केलं पाहिजे, मी कोण, कुठून आलो, काय करतो काय, काय केलं पाहिजे. मग सद्गुरूला शरण गेलो तरच ह्या जन्माचं रहस्य गूढ जे आहे ते माझ्या हाती लागणार आहे आणि माणूस झाल्याचं सार्थक होणार आहे इत्यादी जो विचार आहे हा तुम्ही समजून घ्या. निजहित उमका प्रणवध्वनी परिसा अखंड. परिसा म्हटलंय, परिसा म्हणजे ऐका. काय ऐका? प्रणवाचा ध्वनी ऐका. प्रणव म्हणजे ओंकार. प्रणवध्वनी परिसा अखंड गा तुम्ही शिमगा निजहित उमगा. आणि मग या दिवशी होळी कशी साजरी करतात त्यासाठी पुढे म्हणतात 10 करुनी साधा पौर्णिमा विवेक पक्वान्न सेवुनी धरा निष्काम. होळी म्हटलं की पुरणाची पोळी आलीच आणि पुरणाची पोळी म्हणजे पूर्णान्न आणि ते सेवन करा म्हणजे तेच तुम्ही आहात, तुम्ही पूर्ण आहात अशा बोधावर स्थिर व्हा. म्हणून पूर्ण बोध ही राकासाची दाळ्याला काम उभाची असंही दुसऱ्या पदामध्ये म्हटलेलं आहे का 1240 मध्ये. तर 10-5-1 करुनी साधा पौर्णिमा. पौर्णिमा ही 15व्या तिथीला पौर्णिमा येते. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी असं करत 15वा दिवस जो तो पौर्णिमेचा. मग पौर्णिमा म्हणजे 10+5 म्हणून पौर्णिमा. मग 10 काय? तर 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ही 10 आणि त्याच्यात 5 मिळवले. काय मिळवले? तर ही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जे विषय भोगतात ते शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 हे मिळवले की झाले 15. अशा रीतीनं 10-5-1 करुनी साधा पौर्णिमा. ह्या गोष्टी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि त्यांनी भोगला जाणारा विषय ह्या वेगवेगळ्या गोष्टी नसून एकच चैतन्य आहे असं पहा. 10-5-1 करुनी साधा पौर्णिमा. आणि हे एकच चैतन्य जे आहे ते परिपूर्ण आहे अशा विवेकाचं पक्वान्न तुम्ही सेवन करा, ते आत्मसात करा आणि धरा निष्कामा. कोणतीही कामना मनामध्ये ठेवू नका. अशा अंतःकरणानं राहा, अशा धृतीनं अशा धारणेनं राहा. धरा निष्कामा. हाच भाग पुढे आता वेगळ्या प्रकाराने सांगितला परिभाषेनं, पण त्यालाही संदर्भ आहे तो होळीच्या आचाराचा आहे. होळी म्हटलं की चौकामध्ये लोक जमा होतात, ह्याच्या घरचं त्याच्या घरचं लाकूड फाटा चोरून आणतात आणि तिथं आग पेटवून बोंब ठोकायला सुरुवात करतात. तर चहुदेहांच्या चव्हाट्यावरी खुंट उभा करा भावाचा. एरंडाचा खुंट लावतात, उसाचा खुंट लावतात मध्ये. पंत महाराज सांगतात चहुदेहांच्या चव्हाट्यावरी. चव्हाटा चौक, 4 बाजूंनी येऊन मिळणारी गोष्ट. कोणते रस्ते हे? तर हे 4ही देहांचे रस्ते. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे देह सगळे एकमेकाशी मिळालेले आहेत असा जो साक्षी भाव त्याच्या ठिकाणी तुम्ही एरंडाचा उसाचा खुंट उभा करा. तो एरंड किंवा ऊस जो आहे तो काय आहे? तर तो भावाचा आहे. एक भाव निश्चित धरा की माझा सद्गुरूच सर्व काही श्रेष्ठ, तोच सगळीकडे भरलेला आहे आणि हा चौक जो आहे तो चौक सुद्धा ही भ्रांतीच आहे
आहे ही गोष्ट एक अखंड व्यापक परिपूर्ण असा सद्गुरू आहे, हा भाव तुम्ही तिथं चौकामध्ये जाऊन तो खुंट उभा करा भावाचा. पंचकोश कोशगत कल्पना शेणी त्वरित गोळा करा. हे चार देह जे आपण पाहतो, स्थूल देह म्हणजे सगळी इंद्रिय, सूक्ष्म देह म्हणजे त्यांच्या मधल्या भावभावना, कारण देह म्हणजे त्याच्या मुळातशी असलेला मीपणा, अज्ञान, आणि त्या ज्ञानालाही गिळून असणारा साक्षी भाव तो महाकारण देह. ह्या परिभाषेप्रमाणेच दुसरी जी परिभाषा आहे ती पंचकोशांची आहे, की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे 5 कोशांनी हे देह बनलेला आहे. अशा दुसऱ्या एका प्रकारानं हेच विश्लेषण केलं जातं. त्याचा उल्लेख पंत महाराज करतात की पंचकोशगत कल्पना शेणी त्वरित गोळा करा. ह्या 5 कोशांमध्ये वेगवेगळ्या कल्पना ज्या आहेत भरलेल्या त्या शेण्या आहेत असं समजा. ह्या चौदेहांच्या तव्हाट्यावरती त्या रचा आणि तो खुंट उभा करून जाळा. त्या कल्पना शेणी जाळायच्या आहेत. मी अन्नानं बनलेला हा देह मी नव्हे, माझ्या शरीरामध्ये खेळत असलेला प्राण हा मी नव्हे, माझ्या संकल्प विकल्पांमध्ये मी खेळतो ते मन जे आहे ते मन मी नव्हे. अशा तऱ्हेनं विज्ञानमय, आनंदमय असेही कोश, हे जे कोश आहेत ह्या देखील कल्पनाच आहेत. आणि या कल्पना शेणी त्वरित गोळा करा, त्या सगळ्या एका ठिकाणी करा आणि जाळा. ज्ञानाग्निचेतवुनी धड करी वासना भस्म करा. हा जाळायचं कशानं जाळायचो? तर आगीनं जाळायचा. चूड पेटवायची आणि ह्या शेण्या पेटवायच्या. त्या ज्या काही लाकूड फाटा जमा केलेला आहे तो सगळा पेटवायचा. पेटवायचा नाहीसा करायचा. कशानं? तर ज्ञानाग्नी चेतवुनी झडकरी. झडकरी अगदी पटकन क्षण न लावता लगेच करा हे काम. का? तर ते ज्ञानच तुम्ही आहात. हे हा मी नव्हे हे तुम्हाला कळतं किंवा नाही? तर कळतं, कारण तुम्ही या सगळ्याचे साक्षी आहात. ते साक्षीपणा मध्ये असलेलं जे ज्ञान आहे तेच ज्ञान सगळीकडे पसरवा. तो ज्ञानाचा आगीचा डोंब जो आहे त्यामध्ये सगळं हे जाळून भस्मसात करा. झड करी वासना भस्म करा. आणि पुन्हा जन्म घेण्यासाठी बीजभूत असलेल्या संकल्प विकल्पांच्या ज्या वासना आहेत, तीव्र संकल्प विकल्प म्हणजे वासना, त्या लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना अशा वेगवेगळ्या रूपांनी आपण ओळखतो. की माझ्या देहाला सुख झालं पाहिजे, मला झोपायला मिळालं पाहिजे, मला खायला मिळालं पाहिजे, माझे लोकांनी कौतुक केलं पाहिजे. ह्या सगळ्या वासना ज्या आहेत, होणं काहीही शिल्लक नाही असं राहा. वासना भस्म करा. या बीजभूत जे आहे पुन्हा पुन्हा जन्माचं, त्या गोष्टी काय तर संकल्प विकल्प आहेत, ते सगळे जाळून टाका. कशानं? तर ज्ञानाग्नीनं. अरे होणं जाणं काही नाही आहे, तो मीच आत बाहेर अखंड परिपूर्ण असा आत्माच आहे. विरती विभूती अंगी चर्चुनी बोध सोटा धरा. हे म्हणणं सोपं आहे, पण अहो एक दिवस हा बोध ऐकून झाला नाही झाला तोवर माझ्या मनामध्ये पुन्हा पुन्हा ह्या विषयांचे संकल्प येतात. मला प्रमोशन मिळवलं पाहिजे, माझा पगार वाढला पाहिजे, किंवा मला नफा झाला पाहिजे, मला अजून मोठं काम कसं मिळेल, किंवा माझा वंश वाढला पाहिजे. अनेक अनेक गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला पुन्हा जन्माच्या चक्रामध्ये अडकवणाऱ्या आहेत. ह्या विषयांची विरती धरली पाहिजे. ती विरती विभूती अंगी चर्चुनी. विभूती राख. हे ज्या वासना भस्म केलेल्या आहेत ते भस्म अंगाला फासा, म्हणजे पुन्हा या विषयाकडे मी पाहणार नाही, अशा तऱ्हेची विरती
ही विभूती अंगी तुम्ही अंगाला फासून राहा तुम्ही, म्हणजे हे ते विषयांचे संकल्प तुम्हाला पुन्हा बाधणार नाहीत. बोध सोटा धरा हाती, आणि काय बोधाचा सोटा हातात घ्या. होळीला झुंड करून जातात त्यावेळेला हातामध्ये काय 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 फिरवत जातात. कोण वाघाचं सोंग घेतं, आणखीन कोण काय करतं, वगैरे वगैरे वगैरे. तर तो बोधाचा सोटा तुम्ही हातात घ्या की सद्गुरु आत्मा तुझा तुझी बोध मनीता सोडू नको, हा बोध सोटा हातात घ्या. मिथ्या कल्पना उडवित तत्व मार्गी भरा. या सगळ्या सृष्टीचं तत्व काय, मूल तत्व काय, हे शोधण्याचा जो मार्ग, तो तत्व मार्ग, त्याच्यामध्ये सगळा तुम्ही सगळेजण मिळून एकत्र होऊन असे एकत्र या. आणि ते कसं, मिथ्या कल्पना धूळ उडवित. ह्या दिवसांमध्ये पावसाचा लवलेश नसतो, रस्त्यानं चालायला लागलो की धूळ उडते. तशी मिथ्या असलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या कल्पना आहेत, आणि ही कल्पना कशी आहे, या सगळ्या कल्पना धुळीसारख्या तुच्छ आहेत. अशा त्याला लाथा मारत तुम्ही या तत्वाच्या मार्गावरती चला. भक्ती पिचकारी हाती घेऊन प्रेम रंगे मारा. होळीचा सण म्हटलं की रंग आलाच, चिखलफेक आली, एकमेकाला रंगवणं आलं आणि आनंद मानणं आलं. काय सुरेख रंग वेगवेगळे दिसतात या सृष्टीमध्ये. असं पाहून ते जे रंग आहेत ते भक्तीच्या पिचकारीनं रंग उडवा, आणि आपणच आत्माच सगळीकडे पसरलेला आहे असा निजरंग सगळीकडे पसरवा. भक्ती पिचकारी हाती घेऊन प्रेम रंगे मारा. प्रेमानं प्रेमाचाच रंग फुलवा. ती आवड, प्रेम जी आहे, आवड, ती हा मीच आहे. स्वतःपेक्षा दुसरं काहीही आवडीचं नसतं, आणि स्वतःच आपणच सर्व काही या जगामध्ये, माझा मीच सर्वा ठाई, अशा तऱ्हेनं प्रेमानं पाहणं हे त्या प्रेमरंगाचं लक्षण आहे. तर ते भक्तीच्या पिचकारीमध्ये तो हा प्रेमरंग सगळीकडं उडवा. अहंकार काम जाळूनी आताची जीवदशा रोपा. आता जे तुम्ही स्वतःला जीव म्हणता, जीवाची दशा म्हणजे 5 महाभूत आणि त्यांची जाणीव आणि त्याचा अधिक अभिमान, ही सगळी जीवदशा, हिचा लोप करा. कसा लोप करा, तर अहंकार आणि काम जाळून. हे माझ्यातलं मी पण कुठून आलं याचा शोध घेत गेलात की तो ज्ञानाचा जो अग्नी आहे तो ते अहंता भस्मसात करतो, आणि मूळ मीच राहिलो नाही तर मला हवं अशा तऱ्हेचा जो काम म्हणजे इच्छा, मुळात मी पण उरलं नाही तर मला काही हवं अशी कल्पना उठेल का? उठणारच नाही. म्हणून अहंकार आणि काम, की ज्या कामनेमुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, तो काम हा जळून जातो, जाळला जातो. ह्या दोन्ही गोष्टी जाळा आणि आताची जीवदशा जी आहे ती लोप करा. तत्वमसी महावाक्य बोधे हरा पुण्य पापा. आणि ही जीवदशा लोप व्हायची तर काय ऐकायला पाहिजे तुम्ही? तत्वमसी हा बोध तुम्ही ऐका. तेच तू आहेस. अरे या सृष्टीमध्ये जे आत बाहेर सगुण निर्गुणपणानं जे भरून उरलेलं असं जे अविनाश तत्व आहे, तेच जे अविकारी आहे, जे अखंड आहे, ज्याच्यात भेद नाही, ज्याच्यात भ्रांती नाही, असं ज्ञानमय असं जे स्वरूप आहे, तेच तू आहेस. अशा बोधानं पुण्यही नाही पापही नाही, अशा पुण्य पापाच्या पलीकडच्या स्थितीवरती तुम्ही चढा. मायातीत माया विधुर सदाही पुकारा. आणि तो ओंकार जो बोंब मारता आहात त्याचा अर्थ काय, की नामरूपात्मक तुम्ही नाही आहात, नामाच्या रूपाच्या पलीकडचे तुम्ही आहात, मायेच्या पलीकडचे तुम्ही आहात. मायेचा तुमचा संबंधच नाही. माया विदुर, माया नावाची स्त्री, मेलेला जो चैतन्य रूप नवरा, तो माया विधुर असा मी आहे. अशा सदाही पुकारा, असा पुकारा करा बोंब मारत. हो,
काळातीत सहज होऊनी द्वैत भाव मारा. आणि काळ ही कल्पनाच मात्र, या काळालाही गिळून उरणारा सद्गुरूच सगळीकडे आहे. असाच त्या सद्गुरु रूपाशी एकरूप होऊन द्वैतभाव वेगळेपणा जो आहे तो सगळा मारून टाका. अद्वयामले धुंद होऊनी भवमडके फोडा. होळी म्हटलं की अंमल करतात लोक. तो अंमल जरूर करायचा, पण कशाचा? अद्वय अमले, सद्गुरु आणि मी एकच आहे असा एकपणाचा अंमल. तो त्या अंमलानं धुंद व्हा. भवमडके फोडा, पुन्हा जन्म नाही. भव म्हणजे पुन्हा होणं, होणं रूप मडकं जे आहे ते फोडा. होणं मडकं देह, होण्याला कारण असणारा हा जो देह आहे हा मी नव्हे. अशा अशा यानं राहा. भवमडके फोडा, मनवारूवरी विन्मुख बैसुने अहम ममता सोडा. त्या पूज्य भाऊसाहेब दंडीकरांचं हे अत्यंत आवडतं चरण बरं का आहे. मनवारूवरी विन्मुख बैसुनी. मन वारू म्हणजे घोडा. मन हा घोड्यासारखा आहे. का बरं घोड्यासारखा आहे? तर घोडं सुसाट पळत असतं, तसं मन सुसाट पळत असतं आणि ते दिशाहीन फिरतं, कधी या दिशेला कधी त्या दिशेला. तर त्याच्यावरती तुम्ही विन्मुख बसा. मन जिकडे जाईल तिकडे जाऊच नका. त्याच्याकडे पाठ केली की आपोआप तुम्ही तुमच्या ठिकाणी राहाल. मनवारूवरी विन्मुख बैसुनी, त्या मनावर ताबा ठेवा. त्याच्यावरती विन्मुख बसा. म्हणजे त्या घोड्याचं तोंड जिकडे आहे तिकडे तुमचं तोंड ठेवू नका, त्या दिशेला तुम्ही जाऊ नका. अहम ममता सोडा, मी आणि माझं या गोष्टी तुम्ही सोडा. मनवारूवरी विन्मुख बैसुनी अहम ममता सोडा. वृत्तीतळी निमग्न होऊनी समरस सुख पहा. ही अहमपणाची वृत्ती जी आहे त्याचा तळ शोधा. त्या अहंतेचा तळ काय, हा अहम आला कुठून, हा तळ शोधा आणि तिथं तुम्ही मग्न होऊन जा, बुडून जा. कारण वृत्तीच्या तळाशी काय आहे तर काहीच नाही. असं विलक्षण स्वरूप आहे की जे वर्णन करताना वेद सुद्धा लाजून न इति म्हणाले. वृत्तीतळी निमग्न होऊनी समरस सुख पहा. सगळं सगळं तुमचाच रस सगळीकडे पसरलेला आहे. एक रस होणं जे म्हणतात तसं एक रस होऊन तुम्ही राहा. त्या वृत्तीचा तळ जो आहे तोच सगळीकडे समरूपानं सच्चित आनंद रूपानं सदा एकसारखा भरून राहिलेला आहे. आणि त्या सगळीकडे व्यापून असलेल्याच त्याचं समरसाचं सुख जे आहे ते तुम्ही पहा. ब्रह्मरूपाचे मर्म जाणून निश्चिंत गुरुपदी राहा. अशा रीतीनं त्या ब्रह्मरूपाचं सच्चिदानंद रूपाचं मर्म जाणून, म्हणजे नुसतंच विचारांनी हे सगळं सच्चिदानंद आहे असं तोंडून म्हणून किंवा हे सगळं ब्रह्म आहे असं नुसतं तोंडानं म्हणायचं नाही, तर तसा अनुभव घ्यायचा. आणि कसं राहा, गुरुपदी निश्चिंत राहा. हे दाखवणारा जो गुरु आहे त्याच्या पायी काळजी न करता राहा. सर्व होणं जाणं आहे ते सगळं माझा गुरुच आहे असं लक्षात घेऊन वरीलेस जगा, निश्चिंत राहा. उद्या काय होईल, पुढच्या क्षणाला काय होईल फिकीर नाही ना. झालो फकीर नाही फिकीर, असं गुरुपदी निश्चिंत राहा. निश्चिंत राहा. अवधूत पायी पूर्ण भरवसा. असा जो सद्गुरु अवधूत जो त्यानं हे सगळं मर्म दाखवलं त्याच्या पायी पूर्ण भरवसा. काय करायचं ते कर. कम व्हॉट मे, शड्डू ठोकून कम मे व्हॉट असं भाऊसाहेब सांगायचे. अगदी शड्डू ठोकून सांगायचे. माझा समर्थ आहे सद्गुरु, काय व्हायचं ते होऊ दे तिकडं. अवधूत पायी पूर्ण भरवसा करी निर्धारा. हा निर्धार कर मनाचा, ह्याच्या खेरीज दुसरा निश्चय नको. सद्गुरु नाम गर्जत नित्य दत्त रूपी भरा. सद्गुरु नाम
ओंकार प्रणवध्वनी परिसा म्हणून जे सुरुवातीला सांगितलं ते ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सद्गुरुनाम गर्जत नित्य दत्त रूपी भरा. त्यानं दिलेल्या रूपामध्ये, त्यानं जे रूप दाखवलं त्यामध्ये, त्या दत्तामध्ये, त्या पंतामध्ये, त्या असलेल्या रूपामध्ये तुम्ही भरून जा, त्याशी एकरूप होऊन जा. गा तुम्ही शिमगा निज हितऊ मगा, प्रणवध्वनी परिसा अखंड, प्रणवध्वनी परिसा अखंड. गा तुम्ही शिमगा. श्री गुरुदेव दत्त.